लेट्यूस आणि बारीक बारीक रोपं आली आहेत. ते मी आता 10 दिवसापूर्वी हे लावले. हिरवे आणि पांढरे वाटाण्याला मोड आणून खूप असले याच्यात, त्याला रोपं आली आहेत बारीक आता 10-12. आणि ही सगळी स्ट्रॉबेरीची फुलं, स्ट्रॉबेऱ्यांची सोय होती आहे. आणि इथे लावलं आहे लसूण. हे एक स्पेशल व्हरायटी लसूण आहे, त्याला हार्डनेक लसूण म्हणतात. तो थंड प्रदेशात चांगला होतो जास्त आणि थोडा स्पेशालिटी धरला जातो नेहमीच्या लसणापेक्षा, गॉर्मे वगैरे. आणि ब्लूबेरीला पण फ्लॉवरिंग झालेलं आहे सगळं. बघूया फळं किती धरत आहेत, कारण एवढं फ्लॉवरिंग झालं तरी फळं धरतातच असं नाही, आणि धरली तरी ती पडतात नंतर. हे मी आत्ताच खूप फुलं कापली कॅमेलियाची, सुकून गेलेली होती ती. पण 21 साली हा लावला कॅमेलिया हे झाड, आणि आता त्याला यावर्षी भरपूर फुलं आली. दरवर्षी यायची पण एक 3-4, यंदा अगदी भरपूर 25-30 फुलं होती. मी आता बरीच कापली. आणि मोठं फूल आहे चांगलं, ऑलमोस्ट पाम साईज, तरी पाम साईजपेक्षा थोडंसं मोठं असं फूल आहे. खूप आली. अझेलिया आता वाळला सगळा. अझेलिया येऊन गेला मार्चच्या लास्ट वीक, एप्रिल फर्स्ट वीकमध्ये. कॅमेलिया हे गेल्या वर्षी मी आणि मीराने केलेलं, पण ते जरा आता खराब झालं आहे, त्याच्या माती झाली आहे त्याला. आणि हा मी एक मोठा भाज्यांकरता अजून एक आत्ता परवा मी आणि रोहननी हे असेंबल केला गार्डन बेड. त्याच्यात खालती हा असं सगळं झाडांचाच कचरा टाकला आहे आता, फांद्या बिंद्या, आणि आता वरती माती भरून कुठली तरी झाडं लावणार आहे. सध्या एवढं आलं आहे. हे गुलाबाचं झाड पण मी आणि मीराने गेल्या वर्षी आणून लावलेलं, आणि ते लहान होतं आणि आता इतकं फोफावलं आहे हे, इथे वरपर्यंत वेलीवरती चढलं आहे. आणि हे पण मी गेल्या वर्षी फॉलमध्ये जॅपनीज मेपल आणलं आहे. बुद्ध साहेबांना जॅपनीज मेपलच्या खाली बसवलं आहे. इथे लायलॅक फुलायला लागला आहे नुकता. हे काहीतरी डेलिली वगैरे ते येऊन जातात, म्हणजे ती पण झाली थोडे दिवस. बांबू चांगलाच फोफावला आहे इथे. हे तर अशी ही 27 एप्रिल 2025ची गार्डन टूर